नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य म्हटलं तर संघर्ष हा अटळ आहे, पण तो संघर्ष केल्यामुळे आपल्यामध्ये जी जिद्द निर्माण होते त्या जिद्दीतून मित्रांनो खरं तर एक नवीन कहाणी तयार होते. कहाणी संघर्षाची, आणि ही संघर्षाची कहाणी आपल्याला पुन्हा नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देते. मित्रांनो, अशीच एक प्रेरणेची कहाणी आज आपल्यासोबत आहेत गणेश सर. गणेश सर नमस्कार. सर नमस्कार. गणेश सरांबद्दल जर सांगायचं झालं तर शालेय जीवनातला अतिशय खोडकर विद्यार्थी ते एक यशस्वी उद्योजक, एक बिंग अँड सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. हा जो संघर्षाचा प्रवास आहे आपण त्यांच्याच अनुभवातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गणेश सर, आम्हाला तुमच्या अनुभवातून जाणून घ्यायला आवडेल की तुमचं ते बालपण कसं होतं हो सर? माझा जन्म 1980 साली झाला. एक छोटंसं 1000 लोकसंख्येचं गाव, ॲटपोस्ट इर्लेवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. साधारणतः बालपणाचा मला काळ आठवतो 6 वर्षापासून. माझा तो काळ असा होता ना की म्हणजे माझा स्वभाव एवढा विचित्र होता. माझा स्वभाव तसा का झाला, मी तसा का बोललो, मला याचं आजही उत्तर नाही सापडलं. पण मी होतो तसा. उन्हाळ दररोज कोणाशी तरी भांडणं, बाहेर भांडणं करायचो, दररोज घरी मार खायचो वडिलांचा. माझ्यापेक्षा मोठा भाऊ आणि बहीण हे शाळेत पण हुशार होते, झडपीच्या शाळेत असताना सुद्धा ते हुशार होते. पण मला माझा आणि शिक्षणाचा, शाळेचा संबंध होता पण शिक्षणाचा माझा काही संबंध नव्हता. एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो की माझा स्वभाव काय लेवलचा होतो. लेवल वापरतोय, माझे लेवल काय होते. म्हणजे एका गावातली कुत्री सुद्धा मला ओळखायला लागली होती. एका 2 कुत्री जर तिकडून येत असतील, मला 500 मीटरवरून जर त्या कुत्र्यांनी बघितलं तर ते पाठमोरे होऊन गपचूप मला साईड देऊन निघून जायचे. असं का होत होतं? माझा उद्योगच, कुत्रे दिसलं की मार दगड. ओके. हे त्यांच्याबरोबर होतं. गावातल्या मुलाबरोबर भांडणं, शाळेत भांडणं, शिक्षकाला म्हणजे मला तर ते वाईट वाटतं की मी असं का बोललो असेल, म्हणजे अर्वाच्य भाषेत बोलणं, हा स्वभाव. आणि वय वाढत होतं, माझं शिक्षण पुढे जात होतं, पण माझा स्वभाव तसा तसा विचित्र बनत चालला होता. खोडकर, उन्हाळ. माझा एकच उद्योग असायचा की फक्त आणि फक्त उन्हाळक्या करणे. अजून एक दुसरं वाक्य सांगेल की मी एकच उद्योग केला की नदीच्या कडेला फिरून मोहळं झाडण्याशिवाय मी, मोहळं हा शब्द मोहोळ आहे, ते मधमाशाचं मोहळं असतं, ते मोहळं झाडण्याशिवाय माझ्याकडे उद्योगच नव्हता. मग या सर्व गोष्टीत तुम्हाला ती आवड निर्माण होत होती किंवा त्याच्यातून आनंद मिळत होता का त्रास होत होता? मला आनंद मिळत होता. ओके. पण ह्या सगळ्या माझ्या वागण्याचा माझ्या घरच्यांना त्रास होत होता. म्हणजे त्यांना वाटायचं की आपल्या मुलाने अभ्यास केला पाहिजे, शिकला पाहिजे, आपली परिस्थिती गरिबीची आहे. वडिलांनी त्यांच्या लहानपणापासून खूप हालापेष्टा भोगलेल्या आहेत. वडिलांना वाटायचं की ह्या 3 मुलांनी शिकावं. माझी मोठी बहीण, भाऊ ते हुशार होते, पण मी ह्या पद्धतीचा, ह्या कॅटेगरीमध्ये कसा काय आलो मला काही समजलं नाही. शिक्षण वाढत होतं, 10वी पर्यंत गेलो, ढकल पास होत होतो. मला आठवतं की मी 7वीचा माझा रिझल्ट आला होता 6माही परीक्षेचा. माझे 5 विषय गेले होते, एका विषयात मी काटावरती पास झालो. त्या विषयात पण मी काटावरती का पास झालो याचं पण उत्तर माझ्याकडे नाही, कारण माझा आणि मी कधी पुस्तक उघडून बघितलंच नाही. ओके. सो अभ्यासाचा तुमचा काडी मात्र संबंध काही अभ्यास म्हटलं की विषय क्लोज. मला काही गधे काम सांगा, मी करायला तयार. मी कितीही काम करेल ते, पण अभ्यास, पुस्तक बोलल्यानंतर माझा आणि पुस्तकाचा काही संबंध नसायचाच. 10वीतला एक प्रसंग आठवतोय मला की झालं असं की आम्ही 10वीला शाळेवरती राहायला होतो. माझा मैत्रीचा स्वभाव पहिल्यापासून आहे आणि आजही माझे भरपूर असंख्य मित्र आहेत. मैत्री अशी होती ना, घट्ट मैत्री, एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी. शाळेवरती राहायला होतो, मग कोणाची चादर ओढून घे, कोणाच्या अंथरुणामध्ये वाळू टाक, हे असले उद्योग. आणि त्या उद्योगातून एक दिवशी भयंकर प्रकार घडला आमच्याकडनं. भांडणं झाली शाळेवरती रात्री, भयंकर भांडणं झाली. म्हणजे ते भांडणं असे मला बोलताना पण आता ते वाईट वाटतं की मी असं का वागलो असेल. पहाटे आम्ही पळून गेलो आणि आमचा चौघांचा विचार होता की पळून जाताना गेल्यानंतर करायचं काय, मुंबईला जायचं आणि गुंड बनायचं, गँग करायची. हे थॉट प्रोसेस त्या वयात होते. मला आजही कळत नाही माझी थॉट प्रोसेस का झाली. मी कदाचित त्याचं असं वाटतं की मी स्प्रिंग सारखा दबला गेलो. ह्याच्यामध्ये कुणाचा काहीही दोष नाही, दोष माझाच होता. परंतु मला एक चांगला विद्यार्थी, चांगला हे बनवण्यासाठी, चांगला माणूस बनवण्यासाठी सगळ्यांनी धडपड केली. माझ्या वडिलांनी, वडिलांच्या मित्रांनी, आईने, भावाने, बहिणीने. पण मला वाटत होतं की मी दाबला गेलोय, दाबला जातोय. मला ते माझे वडील ग्रामदैवतेचे पुजारी आणि भिक्षा मागायला लागायचे, पीठ मागायला लागायचं. आमच्या गावच्या बोलीभाषेमध्ये बोलायचं म्हणतात देवाचा नैवेद्य. आणि मग प्रत्येक दारात जायचं, पीठ मागायचं. प्रत्येक गावातल्या खेडेगाव ते सीझन असतो ना, ज्वारी भुईमुग असेल, मी त्या लाईनमध्ये बसायचं, ती शॉल पुढे टाकायची आणि मग मी त्यांच्याकडनं अपेक्षा करायची, त्या केविलवाणी नजरेनं बघायचं की
त्यांनी एक वंजळ टाकली, 2 वंजळ टाकली, अजून एखादी वंजळ टाकावी. हे कशासाठी? तर वडिलांना माझ्याबद्दल चांगलं वाटतं. कारण मी चांगलं वडिलांना माझ्याबद्दल वाटावं ह्याच्यासाठी मी काही करू शकत नव्हतो. आणि मला ते वाटायचं की जर वडील चांगले शाबासकी देतील, पण वडिलांचं मला ते का करायला लावत होते की माझ्यामध्ये नम्रपणा यावा. चांगले संस्कार घडावे. मी व्यवस्थित कोणाला बोलू शकत नव्हतं. मी आरुतुरेच बोलायचो. मोठा माणूस असेल, छोटा असेल, आरुतुरे बोलायचो. आणि मग मला वाटायचं की मी इतर विद्यार्थ्यासारखा, माझ्या वर्गातल्या मुलांसारखा का राहू शकत नाही, मला का चांगले कपडे मिळत नाही, मला 8वी पर्यंत मी हाफ पॅन्ट घातली, हे माझ्या डोक्यात होतं. आणि मग ते गुंडगिरी, मला पैसा कमवायचा होता. मग मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, इंजिनियर व्हायचं नव्हतं, मला एनी हाऊ कसल्याही परिस्थितीत मला पैसा कमवायचा होता. माझी स्वप्न मी तशी बघत होतो, पण तेवढे पुरतं. त्या स्वप्नामध्ये काही ताकद नसायची त्या वयामध्ये. ते 10वीत पळून गेल्यानंतर विषबाधा झाली, घरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. आम्ही 4 जण वाचलो त्याच्यातून. 10वी कशी पास झालो. 44% मार्क पडले मला. पण आजही मला त्याचं उत्तर नाही माहिती मी का पास कसा झाला, पण देवाची कृपा म्हणता येईल त्याला. 11वी सायन्स, परत स्वप्न म्हणलं आता आपण काहीतरी बनायचं. मग थोडं कळायला लागलं. 11वी सायन्स केलं, पण अभ्यासाचा आपला काही संबंध नसल्यामुळे सायन्स कसं एक 11वीचं वर्ष काढलं. 12वी 8ला गेलो. परत म्हणलं आपण टीचर होऊया, शिक्षक. पण वडिलांनी माझ्याबद्दल प्लॅनिंग करायला सुरुवात होता. माझा भाऊ हुशार, बहीण हुशार, आणि हा काय पुढे जाऊन करू शकणार नाही. आणि अकॅडमिक दृष्टिकोनातून तुम्ही भविष्यात काही करू शकत नव्हता हे घरच्यांना पण तोपर्यंत कळलं होतं. आणि मग मी 12वी 8ला गेलो, अभ्यास करायला सुरुवात केली. भरपूर अभ्यास केलो. पण 12वीची पूर्व परीक्षा चालू असताना वडिलांनी माझ्या भावाला स्कूलवरती कॉलेजला पाठवलं आणि त्याला सांगलं की तुला नोकरी लागते, काय टेन्शन घेऊ नको कशाचं. आणि मला भाऊ सांगत होता. मी जसाच्या तसा तो पेपर जागेवरती टाकला आणि तिथून शाळेतून भावाबरोबर घरी आलो. खुश होतो. 18व्या वर्षी मला नोकरी एका सेमी गव्हर्नमेंटमध्ये. खुश होतो. त्या माढा तालुका टेंभुर्णीला माझं पहिलं जॉईनिंग होतं. त्याच्यावर माझा वर्गमित्र, तो पण माझ्याबरोबर, माझ्या गावातलाच, सिद्धेश्वर नायकवाडे. म्हणजे अक्षरशः मिशी पण मला भेटली नव्हती. आणि मी साहेब झालो होतो. म्हणजे नोकरी कशाची खाता, ते फाईल काय असते, त्याला काय कॅल्क्युलेशन असतं, काही माहिती नव्हतं. सो हे वयाच्या 18व्या वर्षी हे सुंदर स्वप्न जे तुम्ही पाहत होता, की जो पैसा कमवायचा ते येत होतं. आणि मग नोकरी लागली. 18 वर्ष, एक वर्ष निघून गेले. 19व्या वर्षी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. आणि माझ्या नात्यातलीच मुलगी. संघर्ष केला. त्या काही जरी झालं तर त्याच मुलीबरोबर लग्न करायचं. आईवडिलांना तयार केलं, त्याच्या घरच्यांना तयार केलं. आणि 2003 साली, 1998ला मी नोकरी लागलो होतो. 2003 साली त्याच्याबरोबर लग्न झालं. आणि मी माझ्या लाईफमध्ये खुश होतो. मी परमेश्वराला कुठल्या मंदिरात गेलो ना, देवाला म्हणायचो की देवा बस यार, मला मनासारखी नोकरी दिली, मनासारखी छोकरी दिली, आता मी माझं आयुष्य सुरळीत जगणार. झाला असा प्रकार की गावाकडे बदली झाली. बदली झाल्यानंतर त्या तुटपुंजा पगार होता. त्यावेळेस मला कमी पडायला लागला. आणि मला एक माझं स्वप्न उमलत होतं की मला काहीतरी बनायचं आहे. मला लाखो रुपये महिन्याला कमवायचे आहेत. आणि मला सॅलरी 4,500 ते 5,000 सॅलरी होती त्यावेळेस. आणि मग मी दुसरा व्यवसाय सुरू केला. बघता त्या व्यवसायामध्ये मला एवढं प्रचंड यश यायला लागलं. अजून एक व्यवसाय सुरू केला, जागेचं घेणं देणं विकणं, ब्रोकरेज. प्रचंड प्रमाणात पैसा येत होता माझ्याकडे, प्रचंड. 2006-07 सालापर्यंत व्यवसाय करत मला राजकारणाचा वेळ लागला. मला असं वाटायचं ना की काहीतरी थ्रिल पाहिजे लाईफमध्ये. पैसा तर आता मी कमवतोय, पण माझ्या लाईफमध्ये थ्रिल हवा होता. आणि मी राजकारणात गेलो. पण 2010 पर्यंत येईपर्यंत मी रस्त्यावर आलो परत एकदा. म्हणजे जेवढं स्वप्न पाहिलेलं ते स्वप्न तुम्ही स्वतः यशस्वी पण केलं आणि ते शून्य आयुष्य देखील पाहिलंय. येस. हा थ्रिल जो पाहिजे होता, हा जो संघर्ष होता, आणि त्या थ्रिल मधून 0 पर्यंत कसा प्रवास झाला ऍक्च्युअली? 0 पर्यंत माझे जो मी राजकारणाकडे वळालो त्यात माझे काही डिसिजन चुकत गेले, काही मार्ग चुकले. आणि मला असं वाटत होतं ना की हे माझ्या हातात आहे, हे मी पकडू शकतोय. पण मी माझ्या लक्षातच नाही आलं की माझ्या हातामध्ये मी रेती पकडले. आणि ती रेती मी जेवढा दाबून धरण्याचा प्रयत्न करत होतो ना, ती रेती हळूहळू सुटत चालली होती. अशा पद्धतीनं मी बिझनेसकडे माझं दुर्लक्ष होत गेलं म्हणा, किंवा काही परिस्थिती असे निर्माण झाले की मला अपयश येत गेलं, मला हार मानायला लागली. आणि 2010 पर्यंत, एप्रिल 2010 पर्यंत मी चक्क रस्त्यावर आलो.
सो तुम्ही ते प्रचंड यश देखील पाहिलं आणि ते प्रचंड फेल्युअर देखील पाहिलं. येस. आणि मग मी रस्त्यावर आल्यानंतर माझ्याकडे ना 2 व्हीलर राहिली ना माझी 4 व्हीलर राहिली. मला प्रत्येक गावामध्ये मान सन्मान असायचा, ओळखी वाढल्या होत्या. मी एखाद्या गावामध्ये एंट्री केली ना तर एक 8-10 मुलं माझ्या आजूबाजूला असायचे. ओके ओके. मैत्रीचा स्वभाव त्याप्रमाणे वागायचो, राहायचो. पण ते कसं हातातून निसटून गेलं आजही मी नाही सांगू शकत. मला शेवटचा प्रसंग गावातला आठवते. 2010 मे 2010. ह्याच्या अगोदर भरपूर भांडणं केली होती. त्या पंचक्रोशीत मी माझं नावच पडलं होतं भांडणासाठी. आणि त्या रात्री ना त्या माणसाबरोबर भांडणं झाली. कोणी नव्हतं माझ्यासमोर, माझ्याबरोबर. ते मित्र कोणी नाही. पायात चप्पल नाही राहिली, तसाच वेळासारखं फिरत होतं. घरी आलो, झोपलो आणि दुसऱ्या दिवशी वडील बोलले की तू आता इथं थांबू नको. म्हणजे ते यश प्रकर्षानं जर पाहायला गेलं तर ती यशाची घोडी देखील चाकली आणि त्या यशासोबत ते फेल्युअर देखील पाहिलं. हा. याच्या पुढचा प्रवास कसा झाला? ह्याच्या पुढचा प्रवास असा झाला की दुसऱ्या दिवशी गावातून बाहेर पडताना एक वायरची पिशवी होती. त्यात माझं एकात दुसरा राहिलेला शर्ट अँड पॅन्ट, मिसेसची काही कपडे, मुलगी 1.5 वर्षाची होती. पायात चप्पल नव्हती. मी तो प्रसंग अजून आहे. गावची ग्रामदैवताची यात्रा होती. त्या गाभाऱ्यामध्ये गेलो आणि मी शपथ खाल्ली. मी जोपर्यंत माझं स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत मी गावी येईल, पण मी तुझ्या दारात माझं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मी यात्रे दिवशी येणार नाही. सरी जिद्द होती का? हा, जिद्द होती. आणि तिथून त्या बस स्टँडवरती गेलो. बसमध्ये लाल डबाची बस आहे ना, त्याला मी माझी सवय सुटली होती हात करून त्या बसमध्ये चढायची. ओके. आलो कसाबसा करत. असंख्य प्रसंग डोळ्यासमोर होते आणि मी ठाण्याला आलो. पण जवळजवळ पूर्ण सगळं विस्मृतीत गेलं माझ्या. मी डिप्रेशनमध्ये गेलो. मला 4 महिने काहीच समजत नव्हतं की मी काय, कोण, कुठे, कसा. डॉक्टरकडे, मानसिक रोगतज्ञाकडे मला घेऊन गेले. उपचार सुरू झाला आणि 6 महिन्यानंतर मला कळायला लागलं, माझं वास्तव मला दिसलं की एक्झॅक्ट मी आता कुठल्या ठिकाणी उभा आहे. ओके. भूतकाळ सगळा तो झरझर सगळा डोळ्यासमोर लहानपणापासूनचा भूतकाळ होता. प्रसंग दिसत होते, पण माझ्या हातात काय राहिलं नव्हतं. मला नोकरीची पण माझी लायकी राहिली नव्हती. ती नोकरी त्या सेमी गव्हर्नमेंटमध्ये गेली होती. आणि मग मी सुरुवात केली हमालीपासून. काही दिवस हमाली केली, काही दिवस वेटर झालो. म्हणजे तो आठवतो ना, 2011 ते 12, 2010 ते 2011-12 पर्यंत जे हातात पडेल ते काम करावं लागतं. रडायचो मी अक्षरशः. त्या घोडबंदर रोडवरून ओळ्याहून 15-15 किलोचं वजन घ्यायचं, बसमध्ये त्या गर्दीत बसायचं, ट्रेनमध्ये घेऊन ते मस्जिद बंदरला जायचं. त्या गर्दीमध्ये मला ती माहितीच नव्हती ना कामाच्या. लाईफमध्ये मी असं हार्ड काम कधी केलंच नाही. 2 वेळेस मी चेंगरला गेलो आणि मी तसाच बाजूला येऊन त्या कटड्याच्या तिथे प्लॅटफॉर्मवरती बसून मी रडत होतो. मीच का, मलाच का, मी काय अशा गोडचुका केल्यात लाईफमध्ये. ठीक आहे, केल्या असतील, पण मी कुणाचं मर्डर तर नाही केला, मी गुन्हा तर नाही केला. ह्या सगळ्या भावना होत्या. पण माझी बायको ना माझ्याबरोबर खंबीरपणे उभा होती. ती बोलायची ना, गणेश तुम्ही कुठे पण चाला, तुम्ही स्मशानात चाला, मी स्मशानात तुमच्याबरोबर येईल. आणि त्याची साथ, आईवडिलांचा आधार, माझी बहीण आणि भाऊजींचा आधार होता मला. पण मी त्यांच्या आधाराला जुमानत नव्हतो. कारण मला लक्षात येत, मला ते मान्यच करायला नव्हतं की मी असं संपलो अशा प्रकारे. पण शेवटी ठरवलं. 21 जून 2012ला मी ज्या चाळीमध्ये राहत होतो त्याच्या बाजूला जे कंपनी होती त्या कंपनीत गेलो आणि त्या साहेबांना मी विनंती केली, साहेब मला काम द्या. शिक्षण किती झालंय? 12वी आर्ट HSC. ओके. कॉम्प्युटर येत नाही, काय संबंधच नाही ना आपला. आणि मग ते बोलले काय काम करणार, तुला हेल्पर म्हणून काम करायला लागेल. म्हणलं तुम्ही काय देईल ते काम करतो. मी ड्रायव्हर होतो, वेटर होतो, हेल्पर होतो, काही करतो. मला फक्त माझं कुटुंब जगवायचं आहे आणि मला जिवंत राहायचं आहे. कर बोलले का. मग परत दुसऱ्या दिवशी मिसेसला घेऊन गेलो. तिला पण त्या बिचाऱ्याने त्याला मोठी स्वप्न दाखवली होती. तुझ्यासाठी सगळं काय करेल, चांद, तारे, महल हे सगळं सांगितलं होतं. पण शेवटी तिला त्या कंपनीमध्ये एक सिलाई मशीन ऑपरेटर म्हणून 15 रुपये तास तिला पगार होता. 1 तास काम केलं तर 15 रुपये भेटायचे आणि मला 1 तास काम केलं तर मला 17 रुपये भेटायचे. आणि मी तिच्या हाताखाली ते ऑपरेटर मशीन, सिलाई ऑपरेटर आणि मी हेल्पर म्हणून काम करत होतो. दिवस जात होते. त्या पडक्या रूममध्ये राहिलेलो, सगळं दिसत होतं. पण मला मान्य करावं लागलं, कारण मला मोठं व्हायचं होतं. माझी स्वप्न मोठी होती. भले मी माझ्या परिस्थितीनं संपलो होतो. आत्महत्याचा विचार बऱ्याच वेळा मनात आला. मला आठवते की मी त्याच्या अगोदर मी भाजीपाल्याचा धंदा करायचा. रस्त्यावर बसून मी भाजीपाला, कांदा, बटाटे, बिस्काडेट म्हणून विकलेला. एक काळ कुठं होता माझा.
आणि एक काळ मी मुंबईच्या रस्त्यावर बसून बिस्काडेड करतोय. मला अजून आठवते, मी दररोज त्या रस्त्यावरून जातो. आता माझ्या कारमध्ये जात असताना ते झाड दिसतं मला, माझी नजर जाते आणि मी त्या झाडाला सलाम करतो आणि वरती बघतो की गॉड इज ग्रेट, देव आहे आणि माणसानं प्रयत्न केला तर होऊ शकतं. थोडा विषयांतर झालं. 1 वर्षानंतर वाटलं की नाही, आता मला माझं जे मी आता व्यवस्थित झालोय, मला लक्षात यायला लागलंय, मला वास्तव सगळं मान्य केलंय. थोडंफार मी पुस्तक वाचन सुरू केलं आणि एक सिक्रेट पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं, द सिक्रेट रॉन्डा बर्न्सचा, आणि त्या पुस्तकाप्रमाणे वागायला लागलं. मी पहिली माझी गाडी मिळवली. माझी गाडी, जी पुस्तकं तुम्ही 10वीला कॉलेज जीवनात असताना वाचली नव्हती ती आता प्रेरणा देत होती. हा, ती प्रेरणा देत होती. त्या पुस्तकातून मला एक शिकायला भेटलं की मी ती पुस्तक वाचताना 15 दिवसात मी माझी विकलेली C100 बाईक मी 2002ला घेतली होती, ती मी परत घेतली पैशाचा जुगाड करून आणि नोकरी सोडली. खिशात 200 रुपये होते. घरी आलो, बायकोला म्हणलं पण यार मला आता नाही नोकरी करायची, मला एकतर मी मरण पत्करेल किंवा एक मी माझा बिझनेस करेल, पण मी नोकरी करणार नाही. का सर, याच्या मागची भावना का होती? ती जिद्द लहानपणापासूनची की मला व्यावसायिक व्हायचंय? जिद्द तर होतीच, पण 10वीच्या अगोदरचा मी असा ना दबलेला होतो. मला गुलामी नाही, माझा वीक पॉईंट समजा किंवा प्लस पॉईंट समजा, मला गुलामी नव्हती करायची. मला स्वस्त बसूनच देत नव्हतं. मला काहीतरी नवीन करायचं आणि मी स्वतःचा त्याचा मालक असला पाहिजे. हे माझं, पैसा तर होताच, पैसा तर मिळणारच आहे, हा उद्देश होता. आणि मग घरी आलो, तिला विचारलं, म्हणजे आपल्या जवळ पैसे किती येतात, अख्ख्या संसारामध्ये पैसे किती आहेत, तर 200 रुपये. म्हणलं करूया आपण. मला तिचं एक वाक्य अजून आठवतं की तुम्ही काही केलं ना, तुम्ही एक रिक्षा सुरुवातीला घेतली ना, चालवली, तर तुम्ही 2 वर्षामध्ये 10 रिक्षा उभा कराल. हा कॉन्फिडन्स, तिला कॉन्फिडन्स, जबरदस्त कॉन्फिडन्स होता. आणि सुरुवात केली एक दिवसाच्या हिशोबाने. परत शेवटचे लास्ट टाइम वडिलांनी 50,000चा जुगार माझ्यावरती लावला. म्हणजे लास्ट चान्स होता, चल सुधारला तर सुधारला. माझ्या बहिणीने आणि भाऊजीने 50,000 दिले. बघता व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यामध्ये ते 1 लाख रुपये कुठे निघून गेले काही समजलं नाही. उपासमारीची वेळ आली, वडापाववर दिवस काढले. मला एक प्रसंग मी 1 मिनिटामध्ये सांगतो. तो प्रसंग, मी पहिली ऑर्डर घ्यायला बाहेर पडलो. खिशात 300 रुपये होते. मला ऑर्डर घ्यायची होती. बायकोला म्हणलं काय करू, 300 रुपये खिशात. म्हणजे जा तुम्ही, आम्ही बघतो. आणि गॅस संपला होता, तिने मला सांगितलंच नाही. सिलेंडर संपलं होतं. मी गेलो, भांडूपची ती कंपनी होती, त्यांना बोललो साहेब मी नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि एक कंपनी माझी स्वतःची आहे. मी आणि मिसेस, आम्हीच ओनर, आम्हीच हेल्पर, आम्हीच ऑपरेटर. तर मला ऑर्डर द्या तुम्ही. 1,000 पेअरची, म्हणजे त्यावेळी 22,500ची ऑर्डर भेटली. पोटात काय नव्हतं, 3:30 वाजल्या होत्या. एवढा खुश झालो ना मी. पळत ती सॅक घेऊन बाहेर आलो. मी माझ्या पहिला मिसेसला फोन लावला. म्हणलं पुन्हा आपण जिंकलो, आपल्याला पहिली ऑर्डर 22,500ची मिळाली. आता कपडा घेऊ आणि आपण काम सुरू करू. माझ्या बहिणीला फोन लावला. बहीण माझ्या, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. खूप म्हणले मस्त गणेश, तू करू शकतोस. त्या खुशीमध्ये आलो मी घरी. 1 रूम किचन होतं आणि माझी मुलगी, त्यांनी पण तोपर्यंत काय, माझी मुलगी 3 वर्षाची, मुलगा 4थीला होता त्यावेळेस. आणि मिसेस एक ताट घेतलं होतं, त्याच्यामध्ये चिरमुरे आणि थोडी शेव टाकत होते, कांदा वगैरे टाकलेला होता आणि ते खात होते. आणि म्हणलं काय जेवण? यशवंत, माझ्या मुलाचं नाव यशवंत. एवढा मॅच्युअर झाला ना तू, इतक्या लवकर समजदार झाला ना. तर म्हणलं पप्पा काय नाही, आम्ही टाइमपास म्हणून खातोय. पण माझ्या लक्षात आलं, म्हणलं काय झालं, म्हणजे सिलेंडर संपलंय. पण खरं तर पोटात भूक लागलेली होती. बसा म्हणले तुम्ही. आणि माझा मुलगा म्हणतो आपण टाइमपासमध्ये खातो. मी गेलो बाथरूममध्ये जाऊन रडलो, थोडा शांत झालो, फ्रेश झालो आणि त्यांच्याबरोबर ते चिरमुरे आणि ते शेव खाल्ले. पण ती ऑर्डरची जिद्द होती ना, आता मी करू शकतोय. मी जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी, गावाकडे सोलापुरी भाषेतलं मला नीट धड मराठीही बोलता येत नव्हतं, हिंदीचा तर पत्ताच नाही, हिंदी इंग्लिशचा. पण मी ते खुश होतो. एक दिवसाच्या हिशोबाने दिवसामागून दिवस जात होते. 2013ला बिझनेस सुरू केला. 27 ऑक्टोबर 2013ला. 14-15 असं करत आज माझ्याकडे 2 कंपनी आहेत. ओमकार सेफ्टी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि सेफ्टीमध्ये अजून एक कंपनी आहे. यशस्वीपणे सुरू आहे काम आहे. म्हणजे साधारणतः 2-2.25 करोडचं टर्नओव्हर आहे. 20 लोक मी कामाला आहेत. खूप छान वाटतं. आज मी माझ्या कारमधून ऑफिसला जाताना ना, की फिलिंग येते. मागचे दिवस कधी आठवतात की जर इमानदार, प्रामाणिकपणाने, इमानदारीने काम केलं आणि ती ठिणगी आहे ना, ठिणगी, मी भले डिप्रेशनमध्ये गेलो पण मी ती ठिणगी नाही विजू दिली. ज्यावेळेस मी आत्महत्या करायला गेलो होतो ना, मला अजून तो प्रसंग आठवत आहे.
मी इथून गेलो चालत 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 घोडबंदर रोडने गायमुखला गेल्यानंतर त्या टपरीवरती बसलो. म्हटलं आता संपायचंच आहे ना, काहीतरी नवीन करून संपावं. त्या टपरीत बुटका माणूस होता, त्याला बोललो मी, क्या नाही है, कुछ नहीं है लाइफ में, कुछ नहीं है, अभी जा रहा हूँ मैं. त्यानं ते ऐकलं, त्याच्याकडे गिराईक होतं आणि तू मी जा रहा हूँ बोलला. त्याने माझे ते चेहऱ्यावरचे हावभाव ओळखले आणि त्याने मला पटकन पाठीमागनं खेचलं आणि बसवलं. दोस्त तेरे को क्या हुआ. मी माझी स्टोरी सांगितली आणि माझ्याकडे आता काय राहिलं नाही, मला काही इज्जत नाही, हे नाही, ते नाही, पैसा नाही, सगळं संपलेलं आहे. आणि त्यावेळेस 2 मिनिटामध्ये त्यानं जे काही सांगितलं ना, त्या 2 मिनिटात माझं लाईफ टर्न झाला. माणसं मला एक एक म्हणजे मी असं समजायचो ना, समाजात सगळे वाईटच आहेत, पण नाही, समाजात खूप चांगली लोक आहेत. त्यांचा चांगला यूज करून घेतला, वापर करून घेतला, त्यांच्या गायडन्सनं चाललो तर जीवन हे आपल्यातून होऊ शकतं. खरंय गणेश सरांच्या अनुभवातून ते म्हणजे फील येत आहेत त्या बाहेर, ती जिद्द बाहेर येते की हरलो तरी हरकत नाही, पुन्हा उभं राहणार आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुंदर करणार. गणेश सर, आज अनेक विद्यार्थी आहेत, आज आपली युवा पिढी आहे की ज्यांना व्यवसायिक क्षेत्रामध्ये यायचं आहे, पण ज्या पद्धतीने तुमची फेल्युअरची देखील कहाणी सांगितली की ते अपयश आलं, त्या अपयशातून डिप्रेशन आलं, डिप्रेशनातून आत्महत्येपर्यंतची वेळ आली, पण पुन्हा उभे राहिलात. गणेश सर, आज जाता जाता विद्यार्थी मित्रांसाठी काय मुलाचं मार्गदर्शन कराल? मी एकच सांगेल की आपल्याला जे बनायचं आहे ना, त्याच्यासाठी ठिणगी पडणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ती ठिणगी जर नाही विझू दिली आपण तर यश आपलंच आहे, सक्सेस मिळणारच. मी एकच वाक्यात सांगेल की आपली परिस्थिती ही कितीही बिघडलेली असेल तर चालेल, परिस्थिती ही किती पण बिघडू द्या चालेल, पण आपली मनस्थिती जर ठीक असेल ना, तर ह्या दुनियेमध्ये अशक्य असं काहीच नाही. अजून दुसरा एक मुद्दा सांगेल की आता मी मगाशी बोलताना परेश सरांशी बोललो की माझ्याकडे आता 20 वर्कर आहेत. मी याच्यावर नाही थांबणार मित्रांनो, मला ह्या 20,000 वर्कर करायचे आहेत. आणि माझं वय आत्ता रनिंग 40 आहे. मी माझं आयुष्य अजून 40 समजतो, 80पर्यंत सरासरी मी जगेल. मला ह्याच्यातून एकच करायचं आहे की मी आता माझ्या पोटापुरतं माझ्या परिवारासाठी मी कमवलेलं आहे. मला हे करत असताना, माझ्यासाठी करत असताना मला 20,000 लोकांना रोजगार देण्याचं निमित्त बनायचं आहे. आणि ही ठिणगी मी आता नव्याने माझ्यामध्ये मी पेटवलेली आहे. आणि ही ठिणगी जर मी नाही विझू दिली तर मी 100% यशस्वी होणार. पेटला पाहिजे युवक, ध्यासाने पेटला पाहिजे, बस. मला हेच माझ्या लाईफमध्ये मला हे माझा उद्देशच आहे. खरंय गणेश सर, म्हणजे गणेश सरांच्या त्यांच्या त्या प्रत्येक अनुभवातून आपल्याला हे प्रकर्षानं जाणवलं की अपयश येणार आहे, पण त्या अपयशाला जर पुन्हा एकदा मोठ्या जिद्दीने उभं राहिलो तर त्या जिद्दीतून तयार होणार आहे ती एक कहाणी, आणि तीच कहाणी आपल्याला आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी प्रेरणा देणार आहे. गणेश सर, खरंच मनापासून धन्यवाद तुमचं. म्हणजे ते शब्द नाही आहेत आमच्याकडे की तुम्ही तुमचा अनुभव, जे फेल्युअर आहे ते देखील प्रामाणिकपणे मांडलं आणि जे सक्सेस आहे ते देखील प्रामाणिकपणे मांडलं. आज आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे नक्कीच उपयोगाचं असणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण अशीच एक संघर्षाची कहाणी घेऊन येणार आहोत. तुर्तास धन्यवाद. धन्यवाद.